निसर्गाने भरभरून दिलेलं राज्य म्हणजे नॉर्थ ईस्ट मधलं आसाम. इथल्या रांगड्या काझीरंगापासून ते समुद्रासारख्या पसरलेल्या ब्रह्मपुत्रा नदीचा, इथल्या संस्कृतीचा एकदा तरी अनुभव घेतलाच पाहिजे. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काझीरंगा आणि आसाम मधली इतर इंटरेस्टिंग ठिकाणं, जिथं जायचं कसं, कुठे राहायचं आणि मुख्य म्हणजे किती खर्च येतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आसामची सविस्तर आणि उत्तम माहिती आमच्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीच देऊ शकत नाही. त्याचं एक कारण आहे. त्याचं मुख्य कारण म्हणजे उर्मिलाचा भाऊ IPS वैभव निंबाळकर, जे आसाममध्ये पोस्टेड होते आणि सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस म्हणून त्यांनी आसाममध्ये अनेक जिल्हे सांभाळले. नुसते सांभाळलेच नाही तर शौर्य गाजवलं. मग ते काझीरंगामधलं वन्य प्राण्यांची तस्करी, अंमली पदार्थांची तस्करी असो किंवा संघटित गुन्ह्यांविरुद्ध केलेलं जोरदार काम असो. इतकंच नाही तर एका वर्षापूर्वी झालेल्या आसाम मिझोराम सीमावादामध्ये स्वतःचा जिल्हा सांभाळताना प्रसंगी अंगावर गोळीही झेलली, ज्यासाठी आसाम राज्याने सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं. वैभवमुळेच आम्हाला आसामच्या अनेक जिल्ह्यात अगदी गाव पातळीवर अनेक महिने फिरता आलं. तिथल्या संस्कृतीला लोकांना समजून घेता आलं. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्त जी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून टाका. बाकी सगळी कामं फाट्यावर मारा आणि पहिलं सबस्क्राईब करा. बाय द वे, मला भरपूर कमेंट्स आल्या की तू नॉर्थ ईस्टच्या आयटनरीचा व्हिडिओ कर, आसाम, मेघालय याचे पण आम्हाला व्हिडिओज बघायला आवडतील. महाराष्ट्रातून आसामला जाण्यासाठी एकतर ट्रेनचा पर्याय किंवा फ्लाईटचा पर्याय. मी तुम्हाला सजेस्ट करेन की कधीही गोवा किंवा कोकण ट्रिप आपण कशा प्लॅन करतो तशी नॉर्थ ईस्टची ट्रिप प्लॅन करून चालणार नाही. कारण आसाम जवळजवळ 3000 किलोमीटर अंतरावरती आहे. त्यामुळे त्याची ट्रिप तुम्ही 1.5 ते 2 महिना आधी प्लॅन केली पाहिजे. आणि म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेन की ट्रेनपेक्षाही तुम्ही फ्लाईट प्रेफर करा. कारण ट्रेन 2 रात्री 3 दिवस जवळजवळ घेते. म्हणजे तुमचे जायचे 3 दिवस आणि यायचे 3 दिवस, म्हणजे संपूर्ण आठवडाच तुमचा फक्त प्रवासामध्ये जाईल. त्यामुळे तुम्ही फ्लाईटनी 3 तासामध्ये आसामला पोहोचू शकता. गुवाहाटी हे त्यांचं मुख्य एअरपोर्ट आहे. मुंबईवरनं 2 डायरेक्ट फ्लाईट आहे, एक स्पाइस जेटची आहे आणि एक इंडिगोची आहे. पुणे किंवा अन्य एअरपोर्टवरनं महाराष्ट्रातल्या डायरेक्ट फ्लाईट तरी नाही आहे आसामसाठी. त्यामुळे प्रेफरेबली शक्यतो मुंबई आणि मुंबईच्या ज्या फ्लाईट्स आहेत आसामला जाणाऱ्या, त्या तुलनेने स्वस्त असतात. पण कधीही तुम्ही आधी बुक करून तुम्हाला मिनिमम कॉस्ट 5,500 ते 6,000 आसामच्या फ्लाईटचा पडतो एका वेळचा. त्यामुळे आय विल सजेस्ट यू की शक्यतो मुंबईवरनं गुवाहाटी फ्लाईट करा, इंडिगो किंवा स्पाइस जेट 1.5 ते 2 महिने आधी. आसाम खूप मोठं स्टेट आहे आणि असं टी शेप मध्ये आसाम राज्य आहे आणि जी तिथली ठिकाणं आहेत ती खूप लांब लांब आहेत. त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की वेळ वाचवण्यासाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टवर तिथे विसंबून राहू नका. कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट तितकासा चांगला नाहीये. वोल्वो किंवा लक्झरी गाड्यांची सोयी तिथे तितक्या चांगल्या नाहीयेत. तर वेळ वाचवण्यासाठी एकतर तुम्ही सेल्फ ड्रिव्हन कार म्हणजे स्वतः कार रेंट करून स्वतः चालवत हा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. हा खूप इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स होऊ शकतो कारण रस्ते चांगले आहेत. त्यामुळे आसाममधनं गाडी ड्राईव्ह करायचा तुम्हाला एक छान अनुभव मिळू शकतो. सेल्फ ड्रिव्हन गाडीसाठी झूम कार आहे. फुफू गाडी नावाचं एक वेबसाईट आहे, त्याचे पण रिव्ह्यूज चांगले आहेत. तुम्हाला सेल्फ ड्रिव्हन गाडी मिळू शकते. प्लस नॉर्थ ईस्ट ॲडव्हेंचर नावाची वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला कार सेल्फ ड्रिव्हन मिळू शकते किंवा तुम्ही बुलेट सुद्धा हायर करू शकता. जर तुम्हाला बाईकवर एंटायर आसाम फिरायचं असेल तोही ऑप्शन अवेलेबल आहे. सेल्फ ड्रिव्हन गाडी तुम्ही जर घेतलीत तर 1900 ते 2000 रुपये तुम्हाला रेंट पडतो. हे जर तुम्ही इनोवा हायर केलीत तर साधारण 6 ते 8,000 दिवसाचा पेट्रोल, ड्रायव्हर सगळं पकडून असा तुम्हाला रेट पडतो. त्यामुळे इंटरनल ट्रान्सपोर्टचा तुम्ही पकडून चाला की एका दिवसाचे पर हेड 1,500 ते 2,000 रुपये. खूपच इंटरेस्टिंग जागा बघण्यासारख्या आसाममध्ये आहेत. पण सगळ्यात महत्वाची, ज्याच्यासाठी जगभरातून लोक तिथे येतात, ते म्हणजे काझीरंगा नॅशनल पार्क, काझीरंगा अभयारण्य. आणि आसामला तुम्ही जाणार असाल तर म्हणजे बरेचसे लोक, जवळजवळ सगळीच लोक तिथे काझीरंगासाठीच येतात. त्यामुळे काझीरंगा हे मस्ट आहे. तर काझीरंगाची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. गुवाहाटीपासून काझीरंगाला पोहोचण्यासाठी 5 ते 6 तास लागतात. हा संपूर्ण नॅशनल हायवे आहे, त्यामुळे रस्ता एकदम मक्खन आहे. काझीरंगाला तुम्ही शक्यतो 2 दिवस राहिलाच पाहिजे. कारण काझीरंगाला तुम्हाला सगळ्या जंगल सफारी आणि मुख्य म्हणजे एलिफंट सफारी असणारी भारतात खूप कमी जंगलं आहेत आणि काझीरंगाची एलिफंट सफारी चुकवू नये अशीच आहे. खूपच आउट ऑफ द वर्ल्ड एक्सपिरियन्स हे नक्कीच मी तुम्हाला सांगू शकतो. काझीरंगा जंगल सफारीच्या 3 महत्वाच्या रेंज आहेत किंवा 3 महत्वाचे मार्ग आहेत असं आपण म्हणूयात. एक म्हणजे कोहरा सेंट्रल, दुसरा म्हणजे बागोरी वेस्टर्न आणि तिसरा म्हणजे आगरतोली ईस्टर्न. तर या 3 मार्गाच्या मिळून तुम्हाला 3 जंगल सफारी आणि 2 हत्ती सफारी करता येतील. यामध्ये जर तुमच्याकडे दिवस कमी असतील
तर तुम्ही कोहरा रेंज अजिबात चुकवू नये. आणि बरीचशी लोक तिथे जी येतात, जे अगदीच 1 दिवसासाठी किंवा 1.5 दिवसासाठी येतात, ते नक्की कोहरा रेंज करतात. त्याचं कारण असं आहे, कारण कोहरा रेंजमध्ये जो भाग आहे तो बराचसा ओपन आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की संपूर्ण असं ओपन लँड तुम्हाला दिसतं. त्यामुळे तिथे तुम्हाला नक्की शुअर शॉट सायटिंग गेंड्यांचं हे होतंच. बाकीच्या पण कराव्या, कारण बऱ्याच वेळा छानसे पक्षी किंवा वेगळे प्राणी तुम्हाला दिसू शकतात. तुम्हाला कुठलीच काहीच गॅरंटी देता येत नाही. तुम्ही जितकं जास्त जंगल कव्हर कराल तितकं कधीही चांगलं राहील. पण कोहरा रेंज मी तुम्हाला सांगेन नक्की कव्हर करा. एलिफंट सफारीच्या पण 2 रेंज आहेत. एक आहे कोहरा आणि एक आहे बागोरी. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की एलिफंट सफारी 1 तासाची असते आणि या दोन्ही रेंज करा. कारण बागोरी रेंजमधनं तुम्हाला सायटिंग जरी नाही झालं तरी संपूर्ण आपण म्हणतो ना, की घनदाट जंगलातनं पास होण्याचा जो अनुभव आहे किंवा पूर्ण जंगलाचा जो अनुभव जो तुम्हाला मिळतो तो तुम्हाला बागोरी मध्ये मिळतो. त्यामुळे एलिफंट सफारी हा काझीरंगामधला एकदम हाय पॉइंट आहे. म्हणजे फक्त एक एलिफंट सफारी करून परत आलं तरी संपूर्ण ट्रिप वर्थ वाटावी असा तो अनुभव आहे. एलिफंट सफारी आणि जीप सफारी तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. त्यासाठी त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे kaziranga.nationalpark.com. त्याच्यावरनं तुम्हाला तुमचा टाइम स्लॉट, तारीख ही बुक करता येते. एलिफंट सफारीचे पर हेड 1500 रुपये एका सफारीसाठी 1 तासाच्या, आणि जीप सफारीचे ज्याच्यामध्ये संपूर्ण जीप येते ती साधारण 4000 ते 5000 रुपये. पण त्यामध्ये साधारण 5 लोक अकोमोडेट होऊ शकतात. त्यामुळे जीप सफारी पर हेड 1000 ते 1500 रुपये. पण तुम्ही जर एवढ्या लांब चालला आहात तर 2 एलिफंट सफारी आणि 2 जीप सफारी मिनिमम कराव्यात असं मी तुम्हाला सजेस्ट करीन. आणि या चारही सफारीमध्ये तुम्ही वेगवेगळे रेंज घेऊ शकता. त्यामुळे तुमचं ऑलमोस्ट मॅक्सिमम जंगलाचा जो पार्ट आहे तो कव्हर करता येईल. काझीरंगा अभयारण्य हे जगप्रसिद्ध असल्यामुळे तिथे तुम्हाला भरपूर सारे राहण्याचे ऑप्शन मिळतील. अगदी 5 स्टार हॉटेलपासनं ते अगदी साध्या होमस्टेपर्यंत. जर तुमचं बजेट तगडं असेल आणि तुम्हाला एकदम लॅविश राहायचं असेल तर आयोरा नावाचं खूप 5 स्टार रिसॉर्ट जे अगदी काझीरंगाच्या जंगल सफारीच्या गेटमध्येच आहे ते तुम्ही राहू शकता. आता तिथे नुकतंच बार्गोस वाईल्ड हेवन नावाचं खूप जबरदस्त 5 स्टार रिसॉर्ट, पण हे खूपच कॉस्टली आहे, ते थेट जंगलामध्ये ओपन झालं आहे. तर हे दोन जे ऑप्शन आहेत ते कॉस्टली ऑप्शन आहेत. पण तुमचं बजेट कमी असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की काझीरंगा इको कॅम्प नावाचा खूप इंटरेस्टिंग आणि असा खूप अर्धी होमस्टे कम रिसॉर्ट तिथे आहे. त्याचा खर्च 2300 ते 2500 रुपये एका खोलीचा, म्हणजे एका हटचा, ज्यामध्ये तुम्ही 2 जण राहू शकता. त्यामुळे राहण्याचा खर्च 1000 ते 1500 रुपयामध्ये तुम्हाला रिझनेबल स्वरूपामध्ये मिळू शकतो. महत्वाची टीप म्हणजे जंगल सफारी खूप आधी बुक करा, कारण परदेशातनं सुद्धा इथे लोक येतात. देशभरातनं भरपूर लोक काझीरंगा सफारीसाठी जात असतात आणि नंबर ऑफ सफारी या कायम लिमिटेड असतात. त्यामुळे जंगल सफारी ही कधीही आधी 1.5 ते 2 महिने आधी तुम्ही बुक करा. खरं तर काझीरंगा खूप प्रसिद्ध असल्यामुळे आसामला जाऊन लोक काझीरंगा बघूनच परत येतात. पण मी म्हणेन हिडन जेम आपण म्हणतो ना, तसं एक जंगल आसाममधलं ते म्हणजे मानस नॅशनल पार्क. मानस नॅशनल पार्क हे भूटानच्या बाजूला आहे. म्हणजे गुवाहाटीपासून 5 ते 6 तास तुम्हाला तिथे मानसला पोचायला लागतील. मानस हे खूप डेन्स फॉरेस्ट जरी नसलं तरी तिथे पण तुम्हाला प्राण्यांचं खूप चांगलं सायटिंग होऊ शकतं. आणि विशेष म्हणजे मानसचं जंगल जे आहे ते खूपच देखणं आहे. त्या जंगल सफारीचा अनुभव हा काझीरंगापेक्षा तुम्हाला खूपच वेगळा असू शकतो. त्यामुळे जरी तुम्ही काझीरंगाचा एक्सपिरियन्स घेतला असेल आणि तुमच्याकडे जास्त दिवस असतील तर तुम्ही परत गुवाहाटीला येऊन मानसचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. किंवा तुम्ही असं करू शकता की आसामची संपूर्ण ट्रिप मी तुम्हाला आयटनरी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेनच, पण आसामची ट्रिप संपून जेव्हा तुम्ही परत रिटर्न फ्लाईटसाठी गुवाहाटीला याल तेव्हा तुम्ही मानसची 1.5 किंवा 2 दिवसाची ट्रिप प्लॅन करू शकता. विशेष म्हणजे मानस हे भूटान बॉर्डरला येत असल्यामुळे मानसच्या इथे माथांगुरी नावाची जागा आहे. एक खूप सुंदर नदी आहे आणि त्या नदीची रिव्हर राफ्टिंग पण तुम्हाला प्लॅन करता येते. ती 2 तासाची रिव्हर राफ्टिंग आहे आणि तो एक्सपिरियन्स खूपच वेगळ्या लेवलचा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे अख्खी जंगल सफारी बाय जीप आणि येताना एक राफ्टिंग थ्रू सुद्धा तुम्ही जंगल सफारी करू शकता. मानसचं मी तुम्हाला डिटेल्स पूर्णपणे बुकिंग तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. मानसला तुम्ही गेलात तर राहण्यासाठीचं सगळ्यात बेस्ट ठिकाण म्हणजे स्माइलिंग टस्कर. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. हे ठिकाण अगदी जंगल सफारीच्या गेटमध्येच आहे. विशेष म्हणजे हे जे रिसॉर्ट आहे हे एक एनजीओ चालवते आणि जे पैसे त्यांना रिसॉर्टमधनं मिळतात ते सगळे पैसे हे हत्तींच्या संवर्धनासाठी वापरले जातात. आणि खूप चांगली सर्व्हिस यांची आहे. तुम्हाला थेट जंगलात राहण्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला तिथे मिळू शकतो. माझा वाढदिवस तिथे आम्ही सेलिब्रेट केला होता, त्यामुळे माझ्यासाठी तर ते खूपच मेमोरेबल ठिकाण होतं. त्यामुळे मी नक्की सांगेन की तुम्ही तुमच्याकडे जास्त दिवस असतील तर मानस नक्की एक्सपिरियन्स करा. काझीरंगा मानस बरोबरच पोबितोरा नॅशनल पार्क नावाचं पण हे नॅशनल पार्क आहे. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की शक्यतो तुम्ही ही 2 कव्हर करा. ही जर खूप वेळा बघून झाली असतील तर तुम्ही पोबितोराचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. काझीरंगा इतकंच महत्त्वाचं आणि संपूर्ण वेगळा एक्सपिरियन्स देणारं मस्ट विजिट ठिकाण म्हणजे
माजुली रिव्हर आयलंड. आशियातलं नदीवरचं सगळ्यात मोठं बेट म्हणजे माजुली. माजुली हा एक जिल्हा आहे, म्हणजे नदीवरचं बेट असून सुद्धा तो एक स्वतंत्र जिल्हा आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आसामचा तुम्हाला सांस्कृतिक अनुभव घ्यायचा असेल तर माजुली हे ठिकाण मस्ट आहे. माजुलीला पोहोचण्यासाठी तुम्हाला गुवाहाटीवरनं जोरहट ही आसाममधली सेकंड लार्जेस्ट सिटी आहे. तर तुम्ही गुवाहाटीवरनं थेट जोरहटला येऊ शकता आणि जोरहटवरनं तुमची गाडी तुम्ही थेट बोटीमध्ये चढवू शकता आणि ती बोट तुम्हाला घेऊन माजुलीला जाते. बोटीतनं साधारण 1.5 तास लागतो जोरहटला पोहोचण्यासाठी. माजुलीमधलं इंटरेस्टिंग ठिकाण म्हणजे तिथली सत्र. सत्र म्हणजे आपल्याकडे कसे मठ असतात तसं तिथे सत्र असतो आणि त्यातलं सामुगुरी नावाचं एक सत्र आहे जे प्रसिद्ध आहे मास्क मेकिंगसाठी. आसाममध्ये मास्क मेकिंगची खूप जुनी परंपरा आहे आणि तिथे महाभारत आणि आपल्या ज्या पुराणातल्या कथा आहेत त्या कथांवर आधारित वेगवेगळे नाट्य सादर केले जातात आणि त्याचे मोठे मोठे मास्क तिथे बनवले जातात. त्यामुळे सामुग्री सत्रामध्ये तुम्हाला मास्क कशा पद्धतीने बनवलं जातं हे बघता येईल. आणि जर तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये तिथे गेलात तर तुम्हाला आपल्याकडे जसे दशावतार नाटकं होतात तशी महाभारतावर आधारित वेगवेगळी नाटकांचा सुद्धा अनुभव तुम्हाला तिथे घेता येईल. माजुलीमध्ये तुम्हाला सायकल सुद्धा रेंटवर मिळू शकते किंवा बाईक सुद्धा तुम्हाला मिळू शकते आणि सायकलीवर बरेच लोक संपूर्ण माजुलीचा फेरफटका मारतात. हा खूपच वेगळा अनुभव होऊ शकतो. आणि तिथे डेकासांग नावाचं कॉटेज आहे, संपूर्ण बांबूमध्ये हे बांधलेलं आहे. तिथे तुम्हाला ऑथेंटिक आसामी फूड सुद्धा मिळू शकेल. त्यामुळे डेकासांगला राहण्याचा अनुभव खूप वेगळा असू शकतो. काझीरंगा, माजुली आणि मानस हे 3 महत्त्वाचे हाय पॉईंट आहेत आसाममधले. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला चहाच्या मळ्यांचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे तिनसुकियाला जाऊ शकता. तिनसुकिया हे माजुलीपासूनच पुढे 3 ते 4 तासाच्या अंतरावरती ठिकाण आहे. थेट चहाच्या मळ्यामध्ये राहण्याचा अनुभव तुम्हाला तिनसुकियामध्ये मिळू शकतो. त्याचबरोबर हाऊसबोट नावाचा प्रकार आहे, म्हणजे बोटीत दिवसभर थांबून ती संपूर्ण तुम्हाला नदीमधनं चहाच्या मळ्यांमधनं फिरवते. हा एक्सपिरियन्सही तुम्हाला तिनसुकियामध्ये घेता येईल. तिनसुकियाच्या जवळच दिग्बोई नावाचं ठिकाण आहे. दिग्बोई ही आशियातली पहिली तेलाची विहीर तिथे जिथे चालू झाली, तेलाची खाण आपण म्हणतो, ती दिग्बोईला आहे. त्यामुळे त्यांनी ती तशाच पद्धतीने जतन करून ठेवली आहे. ती बघण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त कामाख्या मंदिर हे खूप प्रसिद्ध देवस्थान आहे. जसं मंदिर गुवाहाटीमध्येच आहे. त्यामुळे संपूर्ण ट्रिपमध्ये तुम्ही कामाख्याचं दर्शन सुद्धा नक्कीच घेऊ शकता. आसामी फूडमध्ये खूप सारा मस्टर्ड ऑइलचा वापर होतो आणि त्याचा जो वास आहे तो आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे शक्यतो आम्ही फिरताना तरी आम्ही तिथे आसामीज फूड म्हणजे आपण ऑथेंटिक आसामीज फूड आपण जे म्हणतो ते आम्ही एकदा दोनदाच फक्त एक एक्सपिरियन्स म्हणून ट्राय केलं. आसामला विकत घेतलीच पाहिजे अशी गोष्ट म्हणजे चहा. कारण खूप वेगवेगळ्या व्हरायटीचा आणि खऱ्या अर्थाने एकदम छान स्ट्रॉंग चहा तुम्हाला तिथे मिळू शकतो. जशी आपली पैठणी आहे तशी आसामची मेखला साडी तशी नेसण्याची पद्धतही वेगळी आहे. पण ही सुद्धा हाताने बनवली जाते आणि सिल्कची असते. तुम्हाला माजुलीमध्ये ॲक्च्युली ते जे मिल असतात हाताने बनवण्याचे तिथे तुम्ही मेखला साडी घेऊ शकता. त्यामुळे चहा आणि मेखला ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही तिथनं विकत घेऊ शकता. बाकी काय आपलं सुविनियर, गेंडा वगैरे अशा गोष्टी तुम्हाला मिळतीलच, फ्रीज मॅग्नेट वगैरे, ते तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तर गुवाहाटी, काझीरंगा, माजुली आणि मानस अशी 8 दिवसाची तुमची आयटनरी होऊ शकते किंवा याच्यामध्ये तुम्ही तिनसुकिया ॲड करून तुमची 10 ते 12 दिवसाची सुद्धा आयटनरी होऊ शकते. बरेच लोक आसाम ट्रिपमध्ये शिलाँग सुद्धा प्लॅन करतात, कारण गुवाहाटीवरनं शिलाँग जी मेघालयची राजधानी आहे आणि खूप प्रसिद्ध हिल स्टेशन आहे, तर शिलाँग हे गुवाहाटीपासून 3 तासाच्या अंतरावरती आहे. त्यामुळे लोक असा पण प्लॅन करतात की गुवाहाटीला यायचं, गुवाहाटीला कामाख्याचं दर्शन घ्यायचं, शिलाँगला 2-3 दिवस, काझीरंगाला 2-3 दिवस, त्यानंतर माजुलीला 2-3 दिवस आणि माजुलीवरनं जोरहटला येऊन जोरहटमध्ये पण डोमेस्टिक एअरपोर्ट आहे आणि जोरहटवरनं कनेक्टिंग का होईना तुम्हाला मुंबई फ्लाईट मिळू शकते. त्यामुळे अशी पण तुमची 8 दिवसाची ट्रिप तुम्ही प्लॅन करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की मेघालय हे इतकं फिरण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे की मेघालयाची तुम्ही स्वतंत्र वेगळी ट्रिप प्लॅन करा. मेघालयामध्ये काय बघण्यासारखं आहे आणि तिथे तुम्ही तिथली आयटनरी कशी प्लॅन करू शकता याचा मी वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. पण फक्त मी सांगेन की आसामला चालला आहात तर फक्त आसाम प्लॅन करा. पण काही लोकांना फक्त काझीरंगा डिटेलमध्ये एक्सप्लोर करायचं असतं, तर त्या लोकांनी फक्त गुवाहाटी, काझीरंगा असं करून सुद्धा तुम्ही परत येऊ शकता. काझीरंगा जंगलप्रेमींसाठी तर स्वर्गच आहे. त्यामुळे काझीरंगा व्यतिरिक्त मग फक्त काझीरंगा, मानस आणि गुवाहाटी असा पण ट्रिपचा तुम्ही प्लॅन करू शकता. रफ ट्रिपचा जर आपण खर्च काढला
तर फ्लाईटचा खर्च तुमचा 10,000 ते 12,000 रुपये मिनिमम येईल. इंटरनल ट्रान्सपोर्टचा खर्च पर हेड 7,000 ते 8,000 रुपयापर्यंत येऊ शकतो. राहण्याचा खर्च एका दिवसाचा पर हेड पर डे साधारण 1,000 ते 1,500 रुपये आणि खाण्याचा खर्च सुद्धा पर हेड पर डे 1,000 ते 1,500 रुपये. जंगल सफारीसाठी 4,000 ते 5,000 रुपये आणि बाकी तुम्ही खरेदी वगैरे शॉपिंग केली तो तुमचा स्वतःचा खर्च असेल. हे जर सगळं तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर संपूर्ण आसाम ट्रिप ही तुम्ही 30,000 ते 35,000 मध्ये 8 ते 10 दिवसांची बसवू शकता. असेच आयटनरीचे आणि वेगवेगळ्या राज्यांचे व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसे व्हिडिओज मी नक्कीच घेऊन तुमच्यासाठी येईन आणि दर बुधवारी आपला नवीन ठिकाणांचा आणि नवीन खाण्याचा व्हिडिओ येतच असतो. त्यामुळे नक्की बघत राहा. तोपर्यंत हॅपी जर्नी.